तर आता आम्ही बालाजी मंदिरमध्ये आलो आहे. तर इथे गुरुचरित्राचे आपले जे 52 आद्या आहेत. तर हे पांडवकालीन मंदिर आहे. मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विषय असा आहे की जो तुम्ही व्हिडिओ बघताय तो मी एडिट करायला घेतला होता, पण त्याचा स्टार्टिंग पार्टच मी शूट केला नाही. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे 2 दिवस आम्ही फॅमिली ट्रिपला गेली होती, तर त्याच्याबद्दल. तर हे बघा, मी तो व्हिडिओ एडिट करायलो आहे आणि मला आता समजलं की असं राहिलेलं आहे पार्ट. तर तिथे जास्त फुटेज खात नाही, एन्जॉय करा व्हिडिओ. बाय बाय. तर आता मी थोडं छोटं मोठं सामान आहे ते घ्यायला चाललो आहे, जसं की आपल्या हार गाडीला घालायला, आणि परत लिंबूचं लोणचं पाहिजे असं म्हटले ते, आणि परत म्हणजे घड्याळाचा जो रबर आहे तो चेंज करायचा आहे, कारण का घड्याळ पाहिजे बाबा आता. तर बघू आता ते दुकान उघडं असेल तर. आणि एक बड्डेला जायचं आहे, तर तिथं फक्त हजेरी लावून येणार आहे मी, कारण का जायचं माझं प्लॅन नव्हतं, कारण का निघणार होतो. मग घरातली पण कामं बघावी लागतात, पण कसं आहे बड्डे वर्षातनं एकदा येतो. जर आपल्याला जाऊन भेटून यायला जमत असेल तर काय हरकत आहे. तर पटपट कामावर आलं पाहिजे राहू, कारण का 8:30-9पर्यंत निघायचं असं प्लॅन आहे. तर पहिला स्टॉप आमचा थेट डायरेक्ट जेजुरीला असणार बहुतेक. बघू, पहिला स्टॉप म्हणजे पहिला डेस्टिनेशन काय आपलं, तो पहिला आपण जेजुरीला भेट देणार आहे. अरे बोलता पुढे आलो, हार घ्यायला मागेच ओढायचं होतं. चला मी तुम्हाला नंतर भेटतो. तर 8:30 वाजले आणि घरातनं मला कंटिन्यू फोन करायला, पप्पा कुठेच म्हणून. आणि अजून काका वगैरे ते अजून आले नाहीत, पण मी पण थांबलेलो, आणि माझी अजून बॅग पण भरलेली नाही ॲक्च्युली. त्याच्यामुळे तर म्हणजे मी आपलं जे काय सामान घ्यायचं आहे ते काढून तरी ठेवलेलं आहे वर, फक्त बॅगेत घालायचं आणि आपण रेडी. आपल्या मुलांचं तसंच असतं. तर चला लवकर बघूया आता काय आज कुठे पोहोचले काका ते पण. चला जाऊया. अंबाबाईच्या नावानं सांग बोल, गणपती बाप्पा मोरया. अप्सराई नखरे वाली कुठे निघाली, आज खाली काढीन बंगार नाही रे. कभी मेरी आँखियों की सुन. तर आता 1 वाजला आहे आणि आम्ही निपाणीला पोचलो आहे. 11:30ला काय तर आम्ही घरातनं निघालेलो, म्हणजे गडबडच झाली. मी थोडं बाहेर गेलेलो, त्यामुळे सगळं पूजा वगैरे घरातल्यानी करून घेतलेली आहे गाडीची, आणि मी आलो आणि डायरेक्ट बसलो आणि फक्त नाचत चालू आहे. तर आता निपाणीला पोचलो आहे. बघूया आता सकाळी कितीपर्यंत पोचतो आम्ही जेजुरीला. म्हणजे एक रिलेटिव्ज आहेत, तर त्यांच्या घराकडे जाणार आहे पुण्याला. त्याच्यानंतर बघू पुढचा प्लॅन कसं होतं खागी. तर आम्ही आता वडापाव चहा ब्रेकसाठी थांबलेलो. तर
सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता जस्ट पोचलेलो आहे. हे आमच्या रिलेटिव्हचं घर आहे खेडी शॉपूरला. तर हे असा काहीसा व्ह्यू आहे, मस्त व्ह्यू आहे. सगळीकडे दुःख दिसाले. खूप दिवसांनी दुःख बघितला. थंडी वाजली सकाळ सकाळी कारण का बहुतेक पाऊस वगैरे झाला असेल. तर चला फ्रेश वगैरे घ्या. बाय बाय समर. बालाजी लागतंय मग नंतर जेजुरी. तर आता आम्ही सगळं फ्रेश वगैरे होऊन निघालो आहे. तर आता आम्ही जाणार पहिला बालाजीला, मग नंतर नारायणपूर, मग नंतर जेजुरीला. तर चला जाऊया. तर आता आम्ही बालाजी मंदिरमध्ये आलो आहे. मोबाईल पडला सर्व. तर मंदिर मस्त दिसायला आहे. तर आत मोबाईल अलाउड नाही आहे म्हणे, नाहीतर बाहेरच तुम्हाला मंदिर मी दाखवतो. त्यामुळे मोबाईल वगैरे बाहेरच ठेवायचा आहे. तर चला जाऊयात. तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि हे मंदिर आहे. साईडनं पण तुम्हाला दाखवतो. तर आत बालाजीचं जी आपली ट्रेडिशनल मूर्ती आहे ती आहे. तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि इथं आपलं बालाजी मंदिरबरोबर आणखी 4 मंदिर आहेत. तर ती आपलं नरसिंह मंदिर आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिर आहे आणि वेणुगोपाल स्वामीचं मंदिर आहे आणि अनेक देवीचं मंदिर आहे. मी नाव विसरलेलं आहे त्याचं ॲक्च्युली, कारण का नाव पहिल्या टाईमच मी ऐकलेलं आहे. तर मस्त वाटलं दर्शन घेऊन, मनसोक्त दर्शन झालं. तर मूर्ती बघून मन भरलं खरं सांगायचं तर. आणि मूर्ती पण खूप मस्त सजवलेली आहे, पूर्ण सोन्याने सजवलेली आहे. जर पुण्याला येत असेल तर इथं तुम्ही भेट द्यायलाच पाहिजे. तर आता आमचा नेक्स्ट स्टॉप असणार आहे नारायणपूर. तर चला निघूया, तिथं प्रस्थान करूया नारायणपूरला. तर आम्ही नारायणपूरला पोचलेलो आहे आणि नारायणपूरला दत्त मंदिर आहे. तर मी पण फर्स्ट टाईमच आलो पुण्याला. तर चला बघूया. पुण्याला फर्स्ट टाईम असं नाही, म्हणजे लहान असताना आलेलो, पण तेव्हा काय आठवण नाही राव. माझे दिंडीला आलो तेव्हा बी नव्हते फोटो. जवळने काढ की तिथून काढूया की. हां तर इथंही खूप मस्त स्वच्छता आहे, जसं आम्ही बालाजी मंदिरमध्ये बघितली. तर इथे गुरुचरित्राचे आपले जे 52 अध्याय आहेत त्याचे फोटो स्वरूपात इथं त्यांनी लावलेलं आहे. त्यामुळे आपल्याला थोडं का होईना गुरुचरित्रामध्ये काय काय आहे ते आपल्याला समजतं आहे. आणि मला आता काकांनी जस्ट सांगितले की हे एकच मंदिर आहे जिथं दत्तांची एकमुखी मूर्ती आहे. तर आमचं दर्शन झालं. फोटो काढण्यास मनाई आहे म्हणून मी मूर्तीचा फोटो वगैरे काय घेतला नाही आहे. आणि इथं पांडवकालीन एक मंदिर आहे, तेही बघायला जाऊया. तर बघू ते कुठे आहे. पांडवकालीन मंदिर आहे असं म्हटलं त्याने. इथंही तुम्ही बघू शकता श्री ज्ञानबोध जे आहे त्याच्या फोटो स्वरूप प्रतिमा आहे तिथं. तर हे पांडवकालीन मंदिर आहे. तर चला दर्शन घेऊया. फोटो वगैरे काय काढणार नाही आहे मी.
तर इथे दर्शन वगैरे झालं आहे आणि जे आपलं बालाजी मंदिर होतं ते मला आईने आता सांगितलं की ते मंदिर एका माणसाने बांधलं आहे. तो खाटकी होता, परत त्यानं आपले पाप दूर व्हावी, नष्ट व्हावी त्याच्यासाठी ते मंदिर बांधलं आहे आणि ते मंदिर खरंच बघण्यासारखं आहे. तर चला जाऊया. आणि इथं दत्ताची जी मूर्ती आहे ती एक मुखी आहे आणि अशी मूर्ती आणि दुसरीकडे कुठे नाही आहे. आहेत त्या सगळ्या 3 मुखाच्या आहेत. तर आम्ही जेजुरीला पोहोचलो आहे. काय साईडला जायचं रे? काय साईडला काय साईडला वर तर इथून पायऱ्या चढून आल्यावर पहिला आपणाला बनोबाईचं मंदिर लागतं आहे. पण आपण जरा वर जाऊया. वर जाऊन दर्शन घेऊन नंतर येताना इथं दर्शन घ्यायचं असं म्हणतात. तर आता पहिला वर जाऊया. तर हे मुख्य द्वार आहे आणि या साईडला रिनोव्हेशनचं काम चालू आहे. इथं पहिल्या टाईमच चालू आहे. भरपूर दिवसापासून प्लॅन होता. पण त्याला जमत नव्हतं. आज शेवटी येऊन पोचलो. तर हे काहीचं मंदिर आहे आणि गर्दी भरपूर आहे राव. त्यामुळे बघूया आता दर्शन कधी होतं आहे, कसं होतं आहे. तर हो चला बघूया कसं काय होतं आहे. जरा मंदिर बघून मस्त वाटायलं आहे. एकोट तर गर्दी भरपूरच आहे. जवळजवळ 1-2 तास लागतील वाटायला दर्शनाला, काय जास्तच. त्यामुळे आम्ही फारनच दर्शन घेऊन जायचं असं ठरवलेलं आहे. काय कडेश्वर पठार आहे, तर इथे सर्वजण पाया पडत आहे. तर तिथं जे तुम्हाला टोक दिसाले तिथं बघून पाया पडायचं असे म्हणतात. जे आम्ही मागे ते पठार होतं तिथं पाया पडलो आत. तर ते हेच आहे, त्या खिडकीतून इथं बघून पाया पडायचं असं म्हणतात. तर माझ्याकडे चिल्लर नव्हती म्हणून मी तर मम्मीकडे चिल्लर आणलेले आहेत आणि आता तिथं कॉईन आहे तो लावायचा आहे. आपल्या मनातील काही इच्छा असतील तर मागून घेऊन इथं तर आता इथनं जाऊन आम्ही आता आपल्याला जेवण करणार आहे. त्यानंतर मोरेश्वरला जायचं मोरेश्वरला जायचं आहे. तर तिथं जाऊन दर्शन घेऊया. आता सध्या खाली जाऊन बघूया आता कुठे जेवण करायला आपण खाली हे असेल तर कुठल्या डॉल्बीचीही गरज नाही आहे. तर इथं संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या भेटीचा मूर्ती आहे. तर गर्दी भरपूर असल्यामुळे दर्शन काय घेतलो नाही आणि गाभाराही बंद होता. सगळी लोकं तशीच रांगेत थांबलेली. तर आता जेवण करून मोरेश्वरला निघायचं आहे. तर चला निघूया. तर आता जेवण वगैरे करून झालेलं आहे. मस्तपैकी अक्का मसूर खाल्ला. तर आता निघालो आम्ही मोरेश्वरला.
जा की गिलेश तुझी चप्पलच तुला सोडाली आणि तू मला का सोडून जाणार. तर मंदिरापाशी आलोय. तर काही जण मोरेश्वर म्हणतात, काही जण मयुरेश्वर म्हणतात ह्या गणपतीला. आणि गणपतीचं मंदिरही मोठं आहे, जसं तुम्ही गाणं ऐकलंच असेल. गाणं होतं मोरगावच्या मोरेश्वर लय मोठं मंदिर, तेच ते मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर. तर हा मंदिराचा मुख्य द्वार आहे. आणि तर तुम्ही इथं बघू शकता की नंदी महाराज आहेत, पण या नंदी महाराजांचं जे मुख आहे ते थोडं उजव्या साईडला आहे. हे का आहे ते मी कोणाला तरी विचारून सांगेन. हे बघा तुम्ही बघू शकता सरळ समोर नाही. आणि हे मी फर्स्ट टाईम असं बघावलं आहे. तर चला आज जाऊया. मोबाईलला लावड आहे का नाही माहीत नाही, बघूया. तर मी तिथे एकट्यानं विचारला. त्यांनी म्हटले की जो नंदीचं तोंड आहे त्या साईडला शंकराची पेंडी आहे, म्हणजे लिंग आहे. आणि कान आहे तो गणपती बाप्पाकडे आहे. आणि नंदीला त्या साईडला म्हणजे जिथं शंकराची पेंडी आहे तिथं प्रस्थान करत असताना गाडीचा चाक तुटला आणि हा नंदी हा इथंच बसला असं त्यांनी मला सांगितले. तर हे सांगायचं होतं. तर चला दर्शन वगैरे झालं आहे. चला आता जाऊया आपण तुळजापूरला जाणार आहे पुढे. तर चला. तर 7 वाजलेत आणि हायवेला थांबलो आहे. हे तुम्ही बघू शकता. चहा पिण्यासाठी आणि काय बघूया काय तर खाऊया. तर आता इथून जाणार तुळजापूरला. आणि बघूया जर तुळजापूरला तर नाही अक्कलकोटला राहायचा प्लॅन आहे. जर तुळजापूरला वेळ झाला तर तिथेच राहू. जर दर्शन भेटलं नाही तर मग अक्कलकोटला जाऊन स्टे करू. तर म्हणून मला केसं कारण का काल कट करायची होती आणि तसं झालो मी. तर चला निघूया, म्हणजे चहा प्यायला जाऊया. कसं तरी मिसळ तिखट असलं हा तिखट. तर आज आम्ही आमच्या 4 वाजता संध्याकाळचा श्री ज्ञानराज प्युअरवेजमध्ये गेलो. अतिउत्तम म्हणजे इकडची भेळ. तुम्ही भेळ नाही का? आज आम्ही आमच्या संध्याकाळच्या 4 वाजता इथं गेलो. इकडची मिसळ अतिउत्तम, जी आम्हाला फुल फ्रेश केली. थँक्यू. तर इथं आला तर नक्की इथं भेट द्या ज्ञानराज व्हेज. तर चला निघूया तुळजापूरला. तर 10 वाजलेत आणि आता आम्ही तुळजापूरला पोचलो आहे. तर इथं मी लॉज केलेलं आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्याच्या अपोजिटच आहे. तर हा या व्हिडिओमध्ये इतकंच. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुळजापूरचं दर्शन आणि अक्कलकोट आणि गाणगापूर दाखवेन. तर काही कारणास्तव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण का आम्हाला आता 1 वाजता उठून दर्शनाला जायचं आहे, 2 वाजता घेतात. तर त्यामुळे आता झोपणार आहे आम्ही जेवण करून वगैरे. तर काही कारणास्तव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
लवकरच भेटू अशाच आणखी एका कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.